प्रेक्षकांनो, छोट्या वयाची मोठी स्वप्न. आज या मालिकेमध्ये छान मजा आली आहे या सगळ्यांना, कारण ते गेलेत पिकनिकला. आम्ही पण गेलो होतो पिकनिकला आज आमची छोटीशी मिनी ट्रिप झाली. त्याचे छोटेसे ब्लॉग्स मी तुम्हाला माझ्या त्या चॅनलवर नक्की टाकेल. तर हे सगळेजण त्या रेस्टॉरंटवर पोहोचलेत. आता ही इरा खूप एक्सायटेड असते आणि आरवसुद्धा. आरव म्हणतो, इरा इथे स्विमिंग पूल आहे. आणि आता सहज तो बयोला म्हणतो, बयो तुला पोहता येतं का गं अजून? नाही म्हणजे तुला आठवतं ना गावाकडे तुला पोहता येत नव्हतं? बयो म्हणते, नाही रे दादा, मला अजूनही पोहता येत नाही आणि मला खरंच पाण्याची खूप भीती वाटते रे अजून. हे गौतमी ऐकते. आता शुभम म्हणतात, चला बॅगा घ्या, आपल्याला पुन्हा खूप मजा करायची आहे. आता इथे त्यांनी हा एक सीन दाखवला आहे. रमाकांत कुठल्या तरी दासानी नावाच्या माणसाशी बोलत असतो आणि एक्सपायरी डेट गेलेल्या गोळ्या विकायची तो डील त्या माणसाशी फिक्स करतो. आणि गौतमीपेक्षा मी तुम्हाला कमी भावात गोळ्या देईल आणि ही आपली डील आहे, सांगू नका. अहो 6 महिनेच झालेत गोळ्या एक्सपायर होऊन, पण चांगल्या ब्रँडच्या गोळ्या आहे वगैरे वगैरे. तो असं डील फिक्स करतो. पण आता हे सगळं नेमकं बयोने ऐकलं आणि हे ऐकल्यानंतर तिला फार मोठा धक्का बसलाय. रमाकांत ती डील फिक्स करून निघून जातो. बयो मनातल्या मनात विचार करते, सापापेक्षाही विषारी जात आहे यांची. आता मी यांना काही सोडायचे नाही. आता ह्यांचा पडदा मी फाश करणारच. आता इथे शुभमकर आणि हे सगळेच जण स्विमिंग पूल जवळ आलेत. आता शुभमकर म्हणत असतात, लवकर तुमच्या बॅगा ठेवा आणि आपल्याला मजा करायची आहे. आता इरा म्हणत असते, बाबा मी खूप एक्सायटेड आहे, आपल्याला स्विमिंग पूलमध्ये मस्त मजा करायची आहे ना. आता आरव सहज म्हणतो, पण बयोला कुठे पोहता येतं? आता मात्र शुभमकर एकदम दचकतात. मग हा आरव पण दचकतो की आपण काय बोलून गेलो. म्हणजे हा सहज म्हणतो बयो काही पोहणार नाही म्हणून. मग आता तो त्याचं वाक्य करेक्ट करतो. सगळेजण त्याच्याकडे बघायला लागतात. आरव म्हणतो, अरे बाबा, मला असं म्हणायचं होतं की बयो असती तर ती नक्कीच पोहली नसती ना. म्हणजे गावाकडे नव्हतं का तू तिला वाचवलं? मला आठवण आली रे तिची आज. शुभमकर म्हणतात, हो रे आरव, खरंच तिला पाण्याची भीती वाटायची, पण पुस्तकासाठी उडी मारली होती माझ्या बयोने पाण्यामध्ये. कशाचाही विचार न करता शाळा, अभ्यास, पुस्तक तिला फार आवडायचं. मग सुमन विषय बदलते आणि म्हणते, चला चला नाश्ता करू आपण. मग हे सगळेजण पुढे गेल्यानंतर गौतमी स्वतःच्याच मनाशी विचार करत असते, बयो बयो, आता तुझी शेवटची वेळ जवळ आली आहे. काउंटडाऊन बिगेन्स नाव. म्हणजे आता ही बयोला तिथे मारून टाकणार आहे, पाण्यात बुडवणं, असा तिचा विचार आहे नुसता. तर पुढे आपण पाहतोय बयोने विशालला फोन केलाय. विशाल तिच्याच आठवणीमध्ये रममाण झालेला असतो आणि फोन उचलताना विचार करतो, सरस्वतीला 100 वर्ष आयुष्य आहे. आणि म्हणतो, हां बोल सरस्वती, पोहोचले ना तुम्ही तिथे? बयो म्हणते, हो सर, पण इथे मी रमाकांत काकांचं बोलणं ऐकलंय आणि ती रमाकांतच्या डीलबद्दल विशालला सांगते. आता बयो म्हणत असते, सर आपल्याला काहीतरी करायला हवं. विशाल म्हणत असतो, हा माणूस एवढे याचे प्लॅनिंग फ्लॉप्स होतात तरी पण हा सुधारतच नाही का? पण अगं मी काय करणार आहे सरस्वती या सगळ्यामध्ये? बयो म्हणते, असं काय करताय सर, आपण त्यांची ही डील थांबूया, ते उद्या सकाळी भेटणार आहे त्या माणसाला. अहो खूप साऱ्या लोकांचा जीव वाचेल ना. तेव्हा विशाल म्हणतो, हे बघ सरस्वती, मी काही करायला जातो आणि तू पुन्हा त्यांना म्हणजे वाचवते आणि म्हणते इराला वाईट वाटेल, आरव दादाला वाईट वाटेल. हे मात्र विशाल 100% छान बोलला आहे. मला फार आवडला त्याचा डायलॉग. मग बयो म्हणते, नाही नाही सर, यावेळेला असं होणार नाही. आता मी रमाकांत काकाला खडी फोडायला पाठवणारच आहे, कारण त्यांचा पापाचा घडा आता भरला आहे. तर आता रमाकांत तिथे स्विमिंग पूलजवळ बसलेला आहे आणि अजूनही फुगलेलाच येतो गौतमीवर. मग गौतमी त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत असते, पण तो काही तिच्याशी बोलत नसतो. मग गौतमी म्हणते, काय चाललंय तुमचं भाऊजी? आता गौतमी अशी बोलतीये जणू काही कळणार नाही कोणाला. म्हणजे मध्येच शुभमकरांशी बोलतीये, इरा आरवशी बोलतीये. ते सगळेजण स्विमिंग पूलमध्ये छान खेळतायत ना. तेव्हा गौतमी म्हणत असते, काय हो भाऊजी, काय फुगलाय तो? बाई पण फुगत नाही एवढी. बरं बाबा, जाऊ द्या, झालं गेलं संपलं, चुकलं माझं. पण काय हो, तो दासानीसारखा फोन करत होता मला, त्याचा फोन आला का तुम्हाला? काही ऑर्डर वगैरे आहे का? रमाकांत आता जरा घाबरतो. त्याला वाटतं गौतमीला हे कळू नये. मग आता तो म्हणतो, नाही नाही वहिनी, असं काही नाही आहे. गौतमी म्हणते, मग मगासपासून का फोन करत होता तो? मी त्याला कॉलबॅक केला तर तो मला म्हटला चुकून फोन लागला. मग रमाकांत म्हणतो, अहो लागला असेल ना वहिनी चुकून फोन, ऑर्डर वगैरे काही नाही आहे त्याची. आता रमाकांत मनातल्या मनात विचार करतो, ह्या बाईची साथ मला द्यावीच लागेल. मग गौतमी म्हणते, हे बघा, आज या बयोचा शेवटचा दिवस असणार आहे. तू आता हे सगळेजण जेवायला जातील तेव्हा शुभमकरला तिथे बिझी ठेवा. मी या पोरीला पाण्यात बुडून मारणार आहे. ही पोरगी आज इथून मेलीच पाहिजे, असं काहीतरी बडबडते ती. मग हा रमाकांत विचार करतो, ठीक आहे आता काय करणार, म्हणून तो आता नुसतं हावभाव देतोय तिला. असो, पण आता बयो खूप खुश असते. आता शुभमकर तिला म्हणतात, तू ये ना ग सरू आमच्यासोबत, मजा करूयात, बघ मुलं किती एन्जॉय करतायत. आता बयो म्हणते, नको डॉक्टर, मला भीती वाटते पाण्याची, तुम्ही करा ना एन्जॉय.
शुभमकर म्हणतात तुला पण भीती वाटते? बयो म्हणते अजून कोणाला भीती वाटते? मग आता शुभमकर म्हणतात माझ्या बयोला पण पाण्याची फार भीती वाटायची. शुभमकर बयोशी बोलताय पण ह्या गौतमीचं आणि इराचं तोंड खूप वाकडं झालेलं असतं. आरव आता बयोकडे बघायला लागतो. असो पण आता हळूच शुभमकर इराकडे येतात. म्हणतात काय गं इरा, त्या स्पेशल व्यक्तीला बोलवलं नाहीस का तू आज? अगं भेट झाली असती आपली. मग इरा लाजते आणि म्हणते काय रे बाबा. शुभमकर म्हणतात अरे वा माझी लेक का छान लाजली, बोलवायचं असतं गं, भेट झाली असती. मग इरा म्हणते बाबा नेक्स्ट टाइम मी नक्की बोलवेल त्याला. असो पण आता रमाकांत सुद्धा नाही म्हणतो पाण्यात यायला. शुभमकर सगळ्यांनाच म्हणत असतात चला या इकडे मस्त एन्जॉय करा. पण रमाकांत म्हणतो नाही नाही दादा चालू दे तुझं चालू दे. आता त्याला पुन्हा बहुधा तरी त्या दासानीचा फोन आलाय म्हणून तो बाजूला गेलाय. आता गौतमी सगळ्यांना म्हणत असते चला आता जेवायला चला, बस झाली आता ही मजा, केव्हाचे पाण्यात आहात तुम्ही, आजारी पडाल. इराला अजून खेळायचं असतं तिथे पण आता तिचा जरा मूड ऑफ झालाय. असो पण आता सुमन म्हणते चल सरू आपण हे सगळं आवरूयात, नाहीतर तू आतमध्ये जा मी आवरते. मग गौतमी या सुमनला म्हणते तू पण जा सुमन आतमध्ये, मी येतेच नंतर आवर इथलं. आता हे सगळेच जण आत गेलेत. मग या गौतमीने आगाऊपणा केलाय आणि तिथे शॅम्पू सांडून ठेवले त्या स्विमिंग पूलच्या कोपऱ्यावर आणि आता ती ठरवतीये काही करून बयोला यात पाडायचं. पण आता हे सगळेजण तिथे छान गेम खेळताय. बहुतेक तरी याला दमशेराज म्हणतात ना, म्हणजे मला नक्की माहिती नाही आहे, कोणाला माहीत असेल तर मला सांगा. म्हणजे ते उशा फेकायचा गेम असतो ना आणि ज्याच्याकडे उशी थांबली म्युझिक थांबल्यावर त्याने राज्य द्यायचं. आता सुमनवर राज्य आलंय, ती कर्कश गाणं म्हणत असते. शुभमकर म्हणतात बापरे ही सुमनला शिक्षा आहे की आपल्याला. आता सुमन म्हणते बरं मी एक जोक सांगते आणि सुमनने हत्ती आणि मुंगीचा कॉमनवाला जोक सांगितलाय. एक हत्ती असतो एक मुंगी असते आणि आता हत्तीचा आणि मुंगीचा ॲक्सिडेंट होतो पण मुंगी वाचते. कारण का तर तिने हेल्मेट घातलेलं असतं आणि हत्तीने घातलेलं नसतं. रमाकांत त्याच्या नशिबावरती थाप मारून घेतोय असं म्हणायला हरकत नाहीये. असो पण आता सुमन पुन्हा म्हणते बरं पुन्हा एक जोक सांगते. म्हणजे बघा मुंग्या म्हणजे खूप साऱ्या मुंग्या त्या ॲक्सिडेंट झालेल्या हत्तीच्या ॲम्ब्युलन्सच्या मागे मागे धावत असतात. विचारा का? तर सगळे म्हणतात का तर म्हणे हत्तीला रक्तदान करायला. कोणीच हसत नाही. शेवटी बयस म्हणते हा छान होता जोक काकी, मस्त जोक सांगितला. आता हा शुभमकर आरव म्हणतो अगं आत्या आम्हाला खूप हसू आलं. शुभमकर म्हणतात मी तर मनातल्या मनातच हसलो. असो पण आता बयोवरती डेन आलंय आणि आता बयोला काय शिक्षा द्यायची आहे हा विचार करतायत गौतमी आणि इरा मॅडम. तर आता गौतमी म्हणते तू डान्स करून दाखवायचास. बयो म्हणते मला येत नाही हो डान्स, मी कधी केला नाहीये. सुमन म्हणते अगं जमेल तुला, करून तर बघ ना. मग आता ह्या दोघी जणी वाट बघत असतात की बयो कुठला डान्स करते आणि मग बयोने डान्स केलाय पिंगा ग बाई पिंगा. तर बयोने आता पिंगा ग पोरी पिंगा या गाण्यावरती डान्स केलाय. पण बयोचा डान्स बघण्यात जरासा मला म्हणजे व्यत्यय जाणवला कारण तिच्या मागून एवढा लाईट चमकत होता त्यामुळे तिने नेमकी काय काय स्टेप दिली आहे ही मला जरा कमी दिसली. पण काहीच्या स्टेप मी तुम्हाला टाकल्यात, छान डान्स केलाय तसं तिने. पण आता इराला मात्र ते बघून कसं तरी झालंय, म्हणजे तिला जेलसी झाली आहे. पण शुभमकरनी छान एन्जॉय केलाय. इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पण मला वाटलंच होतं प्रेक्षकांना असं काहीतरी पुढे होईल. आता ही बयो स्विमिंग पूलमध्ये बुडते आणि शुभमकर तिला वाचवतात आणि ती एकदम जागी होऊन बाबा म्हणून त्यांना मिठी मारते आणि शुभमकरांना लहानपणीचे बयोचे दिवस आठवतात. बरं एवढ्या सगळ्या हिंट्स दिल्यात शुभमकरांना, त्यांना कसं काय लक्षात येत नाही की ही आपली बयो असू शकते. तुम्हाला काय वाटतं प्रेक्षकांनो, ह्या प्रसंगावरनं शुभमकरांच्या खरंच लक्षात येईल का ही आपलीच बयो आहे म्हणून, का पुन्हा आपल्याला गुंगारा देण्यासाठी हे दृश्य दाखवण्यात आलंय? प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि प्लीज प्रेक्षकांनो ज्यांनी अजूनही चॅनलला नसेल सबस्क्राईब केले प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मला ह्या चॅनलमध्ये तरी माझे 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत. देवच जाणे होतील की नाही. आय रिक्वेस्ट यू प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.